आज आहे एकादशी, 2 दिवसावरती आलेली आहे महाशिवरात्री। तर मऊ अशी साबुदाणा खिचडी कशी करायची ते आज आपण बघतोय। तर इथे मी घेतलेत अर्धा किलो साबुदाणे चांगले चाळून घ्यायचे, त्याच्यामध्ये बारीक बारीक कण असतात ते काढून घ्यायचे। भिजत घालताना मोठ्या भांड्यामध्ये भिजत घालायचे। तुम्ही बघू शकता साबुदाण्यामध्ये बिलकुल काही बारीक बारीक कण नाही आहेत। आता या मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणे घ्यायचे। मी रात्री भिजत घालते। साबुदाण्यामध्ये 3 वेळा मी पाणी घालणार आहे आणि असे हलके बोटांनी फिरवत आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। 2 वेळा पाणी काढून घ्यायचं, अलगद पाणी काढून घ्यायचं। साबुदाणे देखील खाली पडायला नकोत आणि बोटं अशी अलगद घातली म्हणजे ते थोडेसे धुतले जातात। चोळायचं नाही त्यांना, बोटं अलगद घालत असं पाणी काढून घ्यायचं आणि तिसऱ्यांदा आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवतोय। तर तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी येईल एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे। खूपही जास्त पाणी ठेवलं तर साबुदाणा चिकट होईल। तुम्ही बघू शकता साबुदाणे पूर्ण पाण्याने झाकलेले आहेत। साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी आलेलं आहे, एवढं पाणी आपण साबुदाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता रात्रभर आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत झाकण ठेवून। सकाळी तुम्ही बघाल हात साबुदाणा तिपटीने फुगलेला असेल। तर चला सकाळ झाली, तुम्ही बघू शकताय साबुदाणा भिजलेला आहे, अगदी सुटा सुटा दिसतोय, फुगून तिप्पट झालाय। सकाळी कढईमध्ये पळीभर तेल घातलं, जास्त तेलाची देखील गरज नाही आणि 4 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घातले, तळून घेतलेत। साबुदाणे घालून घेतले त्याच्यावरती भिजलेले आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। कच्च्या शेंगदाण्याचा नाही, भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट हवा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता इथे तुम्ही जेवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्या अर्धा शेंगदाण्याचा कूट घालायचा किंवा थोडासा कमी घातला तरी चालेल। तर तुम्हाला मी आतापर्यंत दाखवलं नाही की साबुदाणा किती फुगलेला आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता सहज दाबला जातो एवढा साबुदाणा छान असा भिजलेला आहे। आता मंद आचेवरती छान ही साबुदाण्याची खिचडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। आता मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला तिला छान असं वाफवून घ्यायचं आहे। मोठा गॅस करायचा नाही, मंद आचेवरच आपल्याला खिचडी छान वाफवून घ्यायची। मस्त अशी सुटसुटीत होते आणि खूप मऊ होते, दात नसलेले देखील सहज चावतील आणि ही खिचडी सकाळपासून संध्याकाळपर्यंतच नाही तर दुसऱ्या दिवशी देखील ठेवली तरी देखील एकदम सॉफ्ट मऊसूद अशी राहते, सहज चावता येईल अशी। एक एक दाणा सुटा सुटा होतो, मस्त अशी छान मऊसूद खिचडी तयार होते। तर आता 7 ते 8 मिनिट मंद आचेवरती खिचडी झाकण ठेवून चांगली वाफवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत। ज्यावेळेस खिचडी वाफवून घेत होतो त्यावेळेस मी 2 बटाटे साली काढून बारीक फोडी करून उकडून घेतले होते, त्या फोडी मी बटाट्यामध्ये घातल्या। तुम्ही कच्चा बटाटा देखील वापरू शकता, जो तेलामध्ये छान तळून घ्यायचा आणि मग साबुदाणा घालायचा। तर मस्त अशी बटाटा घालून केलेली मऊसूद खिचडी जी 2 दिवस देखील खूप छान मऊ अशी राहील, दात नसलेले देखील सहज खातील, अजिबात वातट होणार नाही, कडक होणार नाही, एक एक साबुदाण्याचा दाणा मऊसूद असा राहील। अशा पद्धतीने साबुदाणा भिजवलात आणि छान अशी वाफेवरती झाकण ठेवून खिचडी करायची, सॉफ्ट होते। थँक्यू।